या आपल्या सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा आपला विषय असा आहे ना, जो कदाचित आपला स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोनच पूर्णपणे बदलून टाकेल. हो, नक्कीच. म्हणजे हा विषयच तसा आहे. आपण सगळे कधी ना कधी विचार करतोच की आपण इथे का आहोत. अगदी बरोबर. आणि डार्विनने आपल्याला आपण का अस्तित्वात आहोत याचं एक खूप छान वैज्ञानिक उत्तर दिलं होतं. पण आज आपण रिचर्ड डॉकिन्स यांच्या द सेल्फिश जीन या अत्यंत प्रभावशाली पुस्तकावर बोलणार आहोत. आणि विशेषतः या पुस्तकातल्या पहिल्या प्रकरणावर, ज्याचं नाव आहे लोक का आहेत. हो, आणि या सखोल चर्चेचा आपला मुख्य उद्देश हाच आहे की या उत्क्रांतीचा खरा नायक नक्की कोण आहे हे शोधणं. म्हणजे निसर्गात दिसणारा स्वार्थ आणि परोपकार यांचं खरं जीवशास्त्रीय रहस्य काय आहे. कारण कसं आहे ना, डार्विनच्या सिद्धांताला बऱ्याचदा प्रजातींच्या भल्यासाठी असं चुकीच्या पद्धतीने समजलं जातं, पण डॉकिन्स हा दृष्टिकोन मुळापासूनच बदलून टाकतात. बरोबर. आणि हा बदल समजावून सांगण्यासाठी त्यांनी सुरुवातीलाच एक भन्नाट उदाहरण दिलंय, ते शिकागो गँगस्टरचं उदाहरण. ओहो, ते माझं खूप आवडतं उदाहरण आहे. हो ना. म्हणजे विचार करा, एखादा माणूस शिकागोच्या त्या रक्तरंजित गुन्हेगारी जगात खूप वर्षे यशस्वीपणे जगलाय, तर तो कसा असेल? आपण त्याच्याबद्दल काय अंदाज बांधू शकतो? तो नक्कीच अत्यंत कठोर असणार. हो, अत्यंत कठोर, चपळ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो अत्यंत स्वार्थी असणार. कारण तसं असल्याशिवाय त्या क्रूर जगात तो टिकूनच राहू शकला नसता. अगदी तंतोतंत. आणि बघा, हेच उदाहरण आपल्या जनुकांच्या म्हणजे जीन्सच्या बाबतीत लागू करावं लागतं. अच्छा, म्हणजे आपले जीन्स पण गँगस्टरसारखे असतात? एक प्रकारे होच, कारण आपले जीन्स लाखो करोडो वर्षांपासून अशाच एका अत्यंत स्पर्धात्मक जगात टिकून आहेत. त्यामुळे एखाद्या यशस्वी जीनचा सर्वात प्रमुख गुणधर्म कोणता असायला हवा? निर्दयी स्वार्थ. अगदी बरोबर. निर्दयी स्वार्थ हाच तो गुण आहे. आणि हा जनुकीय स्वार्थच शेवटी सजीवांच्या वर्तनात स्वार्थ निर्माण करतो. जीन्स काही मुद्दाम विचार करून असं करत नाहीत, पण ते फक्त स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करतात. पण एक मिनिट, मला इथे एक मोठा प्रश्न पडतोय. विचारा ना. जर आपले जीन्स अशा एखाद्या गँगस्टरसारख्या अत्यंत स्वार्थी आणि निर्दयी आहेत, तर मग निसर्गात आणि माणसांमध्ये दिसणारं हे प्रेम, दया, परोपकार हे सगळं काय आहे? हे फक्त एक नाटक आहे का? हा खूपच रास्त प्रश्न आहे. स्वार्थ आणि परोपकार या दोन्ही गोष्टी निसर्गात नक्कीच आहेत. पण डॉकिन्स येथे स्पष्ट करतात की जीन्स अत्यंत विशिष्ट परिस्थितीतच परोपकारी वर्तन दाखवतात. म्हणजे ते कायम परोपकारी नसतात? नाही. आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे तो परोपकारही अंतिमतः त्या जीन्सच्या स्वतःच्या स्वार्थासाठीच असतो. ते परोपकाराचा एक मुखवटा घालून स्वतःचाच फायदा करून घेत असतात. बापरे. म्हणजे हे पुस्तक आपल्याला असं सांगतंय का की आपण निसर्गतः स्वार्थी आहोत म्हणून आपण स्वार्थीच वागलं पाहिजे? अजिबात नाही. आणि म्हणूनच आपण हे थोडं उलगडून बघायला हवं. डॉकिन्स या पुस्तकात नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करत नाहीत हे समजून घेणं इथे खूप महत्वाचं आहे. कारण यावरून बरेच गैरसमज होऊ शकतात. हो, नक्कीच. पहिला मोठा गैरसमज म्हणजे हे पुस्तक उत्क्रांतीवर आधारित कोणतीही नैतिकता शिकवत नाही. गोष्टी कशा उत्क्रांत झाल्या आणि माणसाने कसं वागलं पाहिजे यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे निसर्गात जो स्वार्थ दिसतो तोच समाजातही असावा असं ते मुळीच म्हणत नाहीत? अगदी बरोबर. उलट ते इशारा देतात की केवळ जनुकीय स्वार्थावर आधारित मानवी समाज जगण्यासाठी अत्यंत भयंकर असेल. आपण स्वार्थी जीन्स घेऊन जन्माला आलोय हे एक सत्य आहे, पण म्हणून तसंच वागावं असं त्याचा अर्थ होत नाही. समजलं. म्हणजे जो निसर्ग विरुद्ध संगोपन हा वाद आहे, हो, त्या वादात ते कोणतीही एक बाजू घेत नाहीत. मानवी प्रजाती संस्कृती आणि शिक्षणाद्वारे खूप प्रभावित होते. त्यामुळे आपण जन्मजात स्वार्थी असलो तरी आपण परोपकार आणि उदारता शिकवू शकतो. अच्छा. पण जर आपण ही मानवी संस्कृती थोडा वेळ बाजूला ठेवली आणि फक्त निसर्गाकडे पाहिलं, तर तिथे खरी गंमत सुरू होते. हो, तिथे प्राण्यांच्या जगात आपल्याला जनुकीय स्वार्थाचा अतिशय स्पष्ट रूप पाहायला मिळतं. होय. आणि पुस्तकातली ती प्राण्यांच्या वर्तनाची उदाहरणं खरंच थक्क करणारी आहेत. म्हणजे स्वार्थाची काही उदाहरणं पाहिली तर ते ब्लॅक हेडेड सीगल्स बघा. ते पक्षी जे वसाहतीत राहतात. हो, ते एकत्र राहतात आणि त्यांची घरटी एकमेकांच्या खूप जवळ असतात. पण जेव्हा एखाद्या सीगल पक्षाचं लक्ष नसतं तेव्हा त्याचा शेजारी पक्षी येतो आणि त्याच्या घरट्यातल्या पिल्लांना थेट गिळंकृत करतो. बापरे, विचार करा. हो ना. म्हणजे स्वतःला अन्न शोधायची मेहनत वाचली, स्वतःचा जीव सुरक्षित राहिला आणि पोटही भरलं.
आणि मादी प्रेइंग मॅन्टिसचं उदाहरण तर याहून भयानक आहे. ते नराचं डोकं खाण्याचं उदाहरण. होय, जेव्हा नर मॅन्टिस मादीजवळ मिळण्यासाठी जातो तेव्हा मादी संधी मिळताच त्या नराचं चक्क डोकंच खाऊन टाकते. अरे चा, हे मिळण्यापूर्वी होतं की नंतर? ते कधीही होऊ शकतं, पूर्वी, दरम्यान किंवा नंतर. आणि असं केल्याने मादीला अत्यंत आवश्यक अशी प्रथिने मिळतात, जी तिच्या अंडी घालण्याच्या प्रक्रियेसाठी खूप फायदेशीर ठरतात. हा शुद्ध आणि क्रूर स्वार्थ आहे. आणि ते अंटार्क्टिकामधल्या पेंग्विनचं उदाहरण तर खूपच गमतीशीर वाटलं मला. ते सील माशाच्या भीतीने जे करतात ते ना. बरोबर. त्यांना पाण्यात उडी मारायची असते, पण तिथे सील मासा लपून बसलेला असू शकतो. अशा वेळी ते काय करतात? सगळे काठावर उभे राहून एकमेकांना ढकलण्याची वाट पाहतात. हो, जो पाण्यात पडेल तो जणू काही त्यांचा गिनी पिग बनतो. अगदी. जर तो सीलची शिकार झाला नाही तर बाकीचे उडी मारतात. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी दुसऱ्याला पुढे करणं हा अत्यंत स्वार्थीपणाच आहे. पण बघा, याच निसर्गात परोपकाराची उदाहरणंही तितकीच ठळकपणे दिसून येतात बरं का. मधमाशांचं पोळं पहा. कामकरी मधमाशा. हो, जेव्हा पोळ्यावर हल्ला होतो तेव्हा या कामकरी मधमाशा रक्षणासाठी शत्रूला नांगी मारतात. पण नांगी मारल्यावर मधमाशीच्या शरीराचा महत्वाचा भाग तुटतो आणि ती लगेच मरून जाते. जणू काही ते जपानचे कामिकाजी योद्धेच. अगदी तसंच. त्यांच्या या बलिदानामुळे पोळ्यातील इतर सदस्य वाचतात, पण त्या स्वतः तो फायदा घेण्यासाठी जिवंत राहत नाहीत. आणि लहान पक्ष्यांचंही असंच आहे. जेव्हा एखादा शिकारी पक्षी आकाशात दिसतो तेव्हा ते स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांना सावध करण्यासाठी आवाज करतात. अलार्म कॉल देतात. हो, यामुळे त्या शिकारी पक्षाचं लक्ष थेट त्यांच्याकडे जाऊ शकतं. किंवा जमिनीवर घरटं बांधणारे पक्षी पहा. एखादा कोल्हा दिसला की ते घरट्यापासून दूर जातात आणि स्वतःचे पंख मोडल्याचं नाटक करतात, जेणेकरून कोल्ह्याला वाटावं की ही सोपी शिकार आहे. बरोबर. आणि तो पिलांना सोडून त्या पक्षामागे जातो आणि ऐनवेळी पक्षी उडून जातो. पण यात त्या पक्षाचा स्वतःचा जीव जाण्याची शक्यता असतेच ना. असतेच. पण इथे ना एक खूप गुंतागुंतीचा प्रश्न निर्माण होतो. आपण या कृतीमागील प्राण्यांचे हेतू कसे ठरवणार? म्हणजे तो पक्षी जेव्हा आवाज करतो तेव्हा तो खरंच मनात विचार करत असतो का की चला माझ्या मित्रांना वाचवूया? त्याच्या मनात खरोखरच अशी परोपकाराची भावना असते का? हाच तर खरा मुद्दा आहे. मला वाटतं आपण आपल्या मानवी भावना त्या प्राण्यांवर लादतोय. अगदी बरोबर बोललात. आणि म्हणूनच जीवशास्त्रामध्ये स्वार्थ आणि परोपकार याची व्याख्या पूर्णपणे त्यांच्या वर्तणुकीवर आधारित आहे, त्यांच्या आतल्या हेतूंवर किंवा भावनांवर नाही. म्हणजे एखाद्या कृतीचा परिणाम काय होतो हे महत्वाचं आहे. हो, एखाद्या कृतीमुळे जर स्वतःच्या जगण्याची शक्यता थोडीशी जरी कमी होत असेल आणि दुसऱ्याची वाढत असेल तर त्याला जीवशास्त्रात परोपकार म्हणतात. त्यात कोणताही जाणीवपूर्वक केलेला विचार नसतो. मग मला सांगा, आपण अनेक वर्ष टीव्हीवरच्या माहितीपटांमधनं किंवा पुस्तकांमधनं असं का शिकलो की प्राणी प्रजातीच्या टिकून राहण्यासाठी काम करतात? हे सगळं पूर्णपणे चुकीचं का आहे? कारण हे सगळं ग्रुप सिलेक्शन नावाच्या एका अत्यंत लोकप्रिय पण पूर्णपणे चुकीच्या सिद्धांतावर आधारित आहे. अच्छा. तो रॉबर्ट ऑड्रे किंवा कॉन्राड लोरेन्झ यांनी मांडलेला सिद्धांत ना. हो, त्यांनी हा गैरसमज पसरवला की प्राणी स्वतःच्या गटासाठी किंवा प्रजातीसाठी बलिदान देतात. म्हणजे जे गट एकमेकांना सहकार्य करतात ते स्वार्थी गटांपेक्षा जास्त काळ टिकतात, असं त्यांचं म्हणणं होतं. ऐकायला हे खूप छान आणि रोमॅन्टिक वाटतं. हो, आपल्या मानवी आदर्शांना ते साजेसं वाटतं. पण यात एक मोठी तार्किक चूक आहे. काय चूक आहे? आपण एक सोपा प्रयोग करूया. समजा 100 परोपकारी पक्षांचा एक गट आहे. ते सगळे एकमेकांना मदत करतात. पण त्या गटात जर फक्त एक स्वार्थी बंडखोर जन्माला आला तर काय होईल? मी विचार करत होतो यावर. तो स्वार्थी पक्षी त्या परोपकारी वातावरणाचा पूर्ण गैरफायदा घेईल. नक्कीच घेईल. जेव्हा शिकारी येईल तेव्हा तो अलार्म कॉल देणार नाही, तो लपून बसेल. पण बाकीचे परोपकारी पक्षी जीव धोक्यात घालून आवाज करतील. बरोबर. आणि परिणामी कोण मारलं जाईल? ते परोपकारी पक्षीच मारले जातील. स्वार्थी पक्षी मात्र मजेत राहील, जास्त काळ जगेल आणि अधिक पिल्लांना जन्म देईल. आणि ती पिल्लेही त्याचेच स्वार्थी जीन्स घेऊन जन्माला येतील. बापरे, म्हणजे काही पिढ्यांतच तो पूर्ण गट स्वार्थी पक्ष्यांनी भरून जाईल. अगदी अचूक. तुम्ही आता ग्रुप सिलेक्शन सिद्धांताचं पूर्णपणे खंडन केलंत. उत्क्रांतीही भविष्याकडे अंधळेपणाने पाहते. गट नष्ट होण्याची प्रक्रिया खूप संथ असते, पण त्या गटातल्या एका स्वार्थी व्यक्तीची जगण्याची स्पर्धा खूप जलद असते. म्हणजे ग्रुप सिलेक्शन शक्यच नाहीये? जोपर्यंत गटाचे दीर्घकालीन फायदे दिसतात तोपर्यंत स्वार्थी लोक अल्पकालीन फायदे मिळवून त्या गटाचा ताबा घेतात. होय.
आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हाच ग्रुप सिलेक्शनचा गोंधळ मानवी नैतिकतेमध्ये कसा खोलवर रुजलाय ते पहा. म्हणजे तुम्ही प्रजातीवाद किंवा स्पीशीजम बद्दल बोलताय का? हो. आपण मानवाने स्वतःची एक प्रजाती म्हणून ओळख बनवली आहे आणि आपण स्वतःला इतर सर्व सजीवान प्राण्यांपेक्षा श्रेष्ठ मानतो. डॉकिन्स इथे एक खूप धारदार उदाहरण देतात. ते मानवी भ्रूण आणि एका प्रौढ चिंपांजीची तुलना करतात. हो, ते उदाहरण खूपच विचार करायला लावणार आहे. हो ना. म्हणजे एका मानवी गर्भाला ज्याच्यात सुरुवातीच्या काळात एका अमिबापेक्षा जास्त भावना नसतात, त्याला कायद्याने प्रचंड संरक्षण मिळतं. आणि दुसरीकडे एक प्रौढ बुद्धिमान चिंपांजी ज्याला वेदना समजतात, त्याला आपण पिंजऱ्यात डांबून ठेवतो किंवा प्रयोगशाळेत मारतो. त्याला संरक्षण मिळत नाही, कारण तो मानवी गटाचा भाग नाही. हे उदाहरण आपल्याला अस्वस्थ करतं, कारण ते ह्या ग्रुप सिलेक्शनची सगळ्यात मोठी मर्यादा दाखवून देतं. जर आपण मानतो की निवड ही गटांतर्गत होते, तर तो गट नक्की कोणता? कुटुंब, राष्ट्र, वंश की प्रजाती, हा गट कुठे संपतो? अगदी बरोबर. जर आपण सस्तन प्राणी आहोत, तर मग सिंहांनी हरणांना मारणं सोडून द्यावं का, जेणेकरून सस्तन प्राण्यांचा पूर्ण वर्ग टिकून राहील? हे तर अगदीच तर्कहीन झालं. सिंह हरणाला मारणारच. म्हणूनच डॉकिन्स म्हणतात की प्रजाती, गट किंवा अगदी वैयक्तिक सजीव हा सुद्धा नैसर्गिक निवडीचा मूलभूत घटक असू शकत नाही. पण इथे मला एक शंका आहे. गट किंवा प्रजाती ठीक आहे, पण वैयक्तिक सजीव का नाही? मी स्वतः एक पूर्ण सजीव आहे, मग मी स्वतः उत्क्रांतीचा घटक का नाही? कारण आपण सगळे खूप तात्पुरते आहोत. लैंगिक पुनरुत्पादनामुळे प्रत्येक पिढीत जीन्स मिसळले जातात. तुम्ही तुमच्या मुलांमध्ये तुमचे फक्त अर्धे जीन्स देता. अच्छा, आणि नातवंडामध्ये ते फक्त 25% होतात. हो, काही पिढ्यांनंतर तुमचा तो वाटा नगण्य होतो. व्यक्ती येतात, म्हाताऱ्या होतात आणि जातात. तुम्ही फक्त जीन्सचा एक तात्पुरतं मिश्रण आहात. म्हणजे क्रॉसिंग ओव्हर प्रक्रियेत जेव्हा पेशींचं विभाजन होतं, तेव्हा आपलं स्वतःचं अस्तित्व संपतं. पण जीन्सचं तसं होत नाही. नाही होत. जीन्स मिसळले तरी ते नष्ट होत नाहीत. ते अमरत्वाच्या जवळ जाणारे घटक आहेत. उत्क्रांतीचा आणि स्वार्थाचा तोच एकमेव मूलभूत घटक आहे जीन. म्हणजे आपण सर्वजण आपल्या आत असलेल्या या अमर आणि स्वार्थी जीन्सची केवळ तात्पुरती सर्व्हायव्हल मशीन्स आहोत. होय, आपण फक्त त्यांची वाहने आहोत. पण हे सर्व समजून घेतल्यावर ना, मला एक अत्यंत खळबळजनक प्रश्न सतावतोय. कोणता प्रश्न? जर आपण केवळ आपल्या स्वार्थी जीन्सचे आदेश पाळणारी यंत्रे आहोत आणि आपला एकमेव उद्देश या जीन्सनं पुढच्या पिढीत पोचवणं हाच आहे, तर मग आपल्याकडे असलेली ही अफाट मानवी संस्कृती, विचार करण्याची क्षमता कुठून आली? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. डॉकिन्स स्वतः म्हणतात की पृथ्वीवर केवळ माणूसच या जनुकीय हुकुमशाहीविरुद्ध बंड करू शकतो. पण मग हे बंड करणारी आपली जाणीव, ही या स्वार्थी जीन्सच्या प्रोग्रामिंगमधली एखादी तांत्रिक चूक आहे का? की स्वार्थाच्या या अंधाऱ्या दुनियेत निसर्गाने अपघाताने निर्माण केलेला तो एक आशेचा किरण आहे. अगदी हे असं काहीतरी आहे ज्यावर आपण सगळ्यांनीच नक्की विचार करायला हवा. आणि श्रोत्यांनो, याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या चर्चेत नक्कीच खूप नवीन गोष्टी उलगडल्या गेल्या. होय. आपल्या या सखोल चर्चेत वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि रंजक विषयासह.